नमस्कार. आजचा विषय आहे दुर्जन. खलसर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति आत्मनो बिल्वमात्राणि पश्यनपि न पश्यति. दुर्जन पाही राई तुके बारीक दोष दुजाचे पाहूनही पाही ना बेल फळापरी दोष स्वतःचे. दुर्जनाला दुसऱ्याचे मोहरी एवढे बारीक दोष देखील दिसतात, किंबहुना तो ते शोधतच असतो. पण स्वतःचे मात्र बेलफळा इतके मोठे दोष असले तरी त्याकडे तो पाहूनही न पाहिल्यासारखं करतो. याच अर्थाची मराठी म्हण आहे, आपल्याला माहितीच आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. दोषो गुणाय गुणिनाम महदपि दोषाय दोषिणां सुकृतम तृणमिव दुग्धाय गवाम दुग्धमिव विषाय सर्पाणाम. दोषाचे रूपांतर होते गुणात जाता सुजनाजवळी गुण बदले दोषात जेधवा जातो दुश्चरिताच्या जवळी. गवताचे रूपांतर होते दुधात गोमातेच्या उदरी विष बनते दुग्धाचे परित्याग सर्प जेधवा त्याते गिळी. एखादा दोष सज्जनाजवळ गेला तरी सत्संगामुळे त्याचं गुणात रूपांतर होतं आणि दुर्जन मात्र एखाद्या गुणाचं दोषात रूपांतर करू शकतो. म्हणजे सज्जनाशी जरी कोणी वाईट वागलं तरी त्याच्याकडून आशीर्वादच मिळतो, पण दुर्जनाशी कितीही चांगलं वागलं तरी त्याची वृत्ती काही सुधारत नाही. यासाठी सुभाषितकारांनी अगदी समर्पक उदाहरण दिलं आहे. गाय नुसतं गवत खाऊन देखील दुधासारखं पूर्णान्न देते, पण तेच दूध सापाला पाजलं तरी तो मात्र गरड म्हणजे विषच ओकतो. दह्यमानाः सुतीक्ष्णेन नीचाः परयशोग्निना अशक्तास्तत्पदं गंतुम ततो निंदां प्रकुर्वते. प्रखर यशाग्नीने दुसऱ्याच्या दुर्जन अतिशय जळत असे, ते पद कधी गाठू न शकेतो म्हणून निंदा करत बसे. एखाद्या माणसाच्या देदीप्यमान यशाने दुर्जन नीच माणूस अत्यंत जळतो. मात्र स्वतः कष्ट करून तसं यश संपादन करणं त्याला शक्य नसतं किंवा तेवढी जिद्द नसते, म्हणून तो त्या यशस्वी माणसाची जनलोकात नुसती निंदा करत राहतो. अशी कितीतरी माणसं आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. किंबहुना कोणी आपल्या कानाशी लागून तिसऱ्याची निंदा करायला लागला की आपण सावधच व्हावं. सज्जनाची लक्षणं आपल्यात नसतील तितकी अंगीकारणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ही जी दुर्जनाची लक्षणं सांगितली आहेत ती आपल्यात नाहीत ना, एकसुद्धा त्यातलं नाही ना, हे वेळोवेळी तपासणं देखील तितकंच महत्त्वाचं. विद्यया विमलयापि अलंकृतो दुर्जन सदसि मास्तु कश्चन साक्षरा विपरीततां गताः केवलं जगति ते हि राक्षसाः. दुर्जन किती विद्वान असोपरी कधीही नसावा सभेत तो, साक्षर जेव्हा उलटे तेव्हा बनतो केवळ राक्षस तो. दुर्जन कितीही विद्वान उच्च विद्या विभूषित असला तरीही सुजनांच्या सभेत त्याला कधीही थारा देऊ नये, कारण साक्षर म्हणजे विद्वान जर उलटला, विपरीत वागू लागला तर तो जणू राक्षस बनतो. इथे सुभाषितकाराने संस्कृत भाषा कशी खुबीने वापरली आहे बघा. साक्षराहा हा शब्द उलटा केला की राक्षसाहा असा बनतो. आपल्याकडे असलेल्या विद्येचा, ज्ञानाचा सदुपयोग करणारा तो सज्जन आणि दुरुपयोग करणारा तो दुर्जन, अशी ही एक सरळ सोपी व्याख्या होऊ शकेल. पुढच्या भागात बघूया विद्येचा महिमा. अशीच सुभाषितं ऐकण्यासाठी, बघण्यासाठी, त्यांचा अनुवाद अर्थ समजून घेण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही सुभाषितं, संस्कृत सुभाषितं आणि त्यांचा मराठी अनुवाद जर तुम्हाला ऐकता ऐकता वाचायचा असेल किंवा वाचता वाचता ऐकायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा मजकूर दिलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.